मी हे नाटक 12 वर्षापूर्वी म्हणजे सुरुवातीच्या एक 50 एक प्रयोगामधला कधीतरी एखादा प्रयोग मी पाहिला होता. आणि तेव्हा म्हणजे या नाटकावर कलाकारापैकी कुणालाही ओळखत नव्हतं. म्हणजे अगदी त्रयस्थ दृष्टीने पाहिला होता. आणि त्यानंतर मी आज डायरेक्ट 945वा प्रयोग पाहिला. एक गोष्ट जाणवली की जी ऊर्जा ह्या कलाकारांमध्ये मला तेव्हा जाणवली होती, तीच ऊर्जा त्यांनी अजूनपर्यंत आज 12 वर्षांनी देखील जपून ठेवलेली आहे. आणि याचं कारण मला एक असं वाटतं की हे कलाकार म्हणण्यापेक्षा हे कार्यकर्ते आहेत. आणि ते म्हणजे आपली फक्त कला पोहोचवायला नाही, तर एक विचार पोहोचवण्यासाठी काम करतायत. म्हणून ती ऊर्जा त्यांना टिकवता आलेली आहे. तर त्यामुळे हा प्रयोग तेव्हा जेवढा रसरशीत वाटला होता, तितकाच रसरशीत आज देखील वाटला. आजच्या प्रयोगात ही एक वेगळी गंमत होती की ज्ञानेश महाराज होते आणि संभाजी भगत सर होते. तर या दोघांना त्या ह्याच्यामध्ये रोलमध्ये पाहताना खरंच मजा आली. ओके, थोडंसं बुजले पण दोघांमध्ये, म्हणजे संभाजी सरांमध्ये जरा जास्त जाणवत होतं मला त्यांच्या डायलॉग डिलिव्हरीमध्ये वगैरे. परंतु तरीही एक मजा आहे, वेगळी मजा आहे. ज्यांनी आधी कधी हा प्रयोग पाहिला आहे त्यांनी पुन्हा पाहण्यासाठी एक ॲडिशनल इन्सेंटिव्ह म्हणता येईल असं आहे. आणि ते दोघंही यासाठी म्हणजे विशेषतः ज्ञानेश महाराज सर एवढ्यासाठी या चमूबरोबर जोडले गेलेले आहेत की यांना आणखी ऊर्जा मिळावी आणि यांचे अधिकाधिक प्रयोग व्हावेत, अधिकाधिक लोकांपर्यंत हा विचार पोहोचावा. तुमची जी शैली तिरकस पुन्हा विनोद त्यातून हे करण्याची मी कोणाला फुटणारही नाही, परंतु त्यावेळेस एक तिरकस वेगळं भाष्य असतं. या नाटकात सुद्धा लोक कलाकार आजच्या परिस्थितीवर त्यांचे भूतक भाष्य दिसतं. अनेक ठिकाणी हसवताना ते करून जातात. एखादं तुम्हाला सर्वात जास्त खूप काही आहे, परंतु एखादा प्रसंग नाही. हे नाटक मुळात काय, या नाटकामध्ये विनोद नाही, तो उपरोध आहे, उपहास आहे. आणि तो आपल्याला हसवतो. जेव्हा तो नुसता हसवत नाही, तो आपल्याला अंतर्मुख करतो. म्हणजे महाराजांचा जिरेटोप घेऊन तो माणूस फिरतो, यम फिरतो, तो त्याला एक त्या जिरेटोपात बसेल, फिट होईल असं डोकं पाहिजे, तसं मेंदू पाहिजे, यासाठी फिरतो. हाच मोठा म्हणजे पूर्ण नाटकभर चालणारा एक उपरोधिक विनोद आहे. आणि शेवटी तो म्हणतो की यात फिट होणारं एक नाही, अनेक मेंदू हवेत तयार, हा विचार अनेकापर्यंत जावा. म्हणजे असे छोटे 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 असे उपरोधिक एवढ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ते दोन जे कार्यकर्ते आहेत, एकाच्या हातामध्ये तलवार आहे, दुसऱ्याच्या हातामध्ये झेंडा आहे. आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक सीन संपतो त्यांचा, तेव्हा त्यांचं म्हणणं असतं की आता याचं काय करायचं. हा देखील म्हणजे कार्यकर्त्यावरती की प्रत्येक वेळेला त्यांना कसं वापरलं जातं आणि त्यांच्या हातात चुकीची हत्यारं दिली जातात. त्यांना कळत नाही की या हत्याराचं काय करायचं आहे. आणि नंतर त्यांना कधीतरी पेन आणि पुस्तक मिळालं तर जे योग्य हत्यार मिळालं जातं त्यांच्याकडे. तर हा देखील एक उपरोध आहे. असे छोटे छोटे म्हणजे खूप जागा आहेत नाटकामध्ये आणि ज्या आपल्याला हसवण्यापेक्षा अंतर्मुख करायला लावतात. त्यामुळे आवडलं.